तामिळ इंडस्ट्रीमध्ये असा एक माणूस आहे ज्याला आहे ना ऍक्टर त्या ऍक्टरला आहे ना जरा पण कोणत्याच रोलची हे नाहीये, हाव नाहीये की मला मोठा रोल पाहिजे किंवा छोटा रोल पाहिजे, असं काहीच नाही. त्याला जो रोल भेटतो किंवा त्याला जो रोल आवडतो तो त्या रोलला तो परफेक्ट करायचा प्रयत्न करतो. असा एक ऍक्टर आहे सूर्या, तुम्हाला माहित आहे. कारण मागच्या ज्या 2-3 वर्षापासून सूर्या जवळपास बेस्ट अपीअरन्स करते जापान पिक्चर मध्ये. पिक्चर ऑलमोस्ट त्या पिक्चर पेक्षा जास्त तो कॅमिओ जास्त हिट होतो. कारण तुम्ही मागे बघसाल 2022-23 मध्ये आलेला सिनेमा विक्रम नावामध्ये त्यामध्ये फक्त एकच कॅमिओ केला होता त्यांनी 5 ते 6 मिनिटाचा पहिलेच नाव होतं. तुमचा कॅमिओ तुम्ही पाहिला असेल. ऑलमोस्ट खूप हिट सिनेमा होता. सांगायचा मेन मुद्दा असा आहे की तामिळ इंडस्ट्री कोणी आता करप्पा नावाचा एक सिनेमा आलेला आहे. तामिळ इंडस्ट्री खूप छान मध्ये मध्यस्थी येऊन सूर्याची एंट्री होती त्यामध्ये. आणि आणि त्याची बेस्ट स्टोरी अशी आहे की एका मुलीचे वडील आणि मुलगी एका ट्रेनमधून प्रवास करतात. प्रवासाच्या दरम्यान त्यांच्या सोन्यांची चोरी होते. त्या काही कारणाने सोन्याची चोरी होते. चोरी म्हणजे त्यांचं सोनं लुटलं जातं. त्या सोन्यावरती केस आहे, पण ते केस काही एका अशा बदमाश अशा वकिलाकडे जाते ती केस. ते केस कशी दाखवतात ते तुम्हाला मूवीमध्ये दाखवलं जातं. आणि मग एक मेन मध्यस्थानी येऊन सूर्याची एंट्री होते. त्यानंतर पिक्चर चांगला आहे. त्याच्या आधी पण खूप छान आहे पिक्चर, तुम्ही बघसाल मला समजेल की सिनेमा कसा बनवला गेलेला आहे. आणि सिनेमा जवळपास म्हणलं तर सूर्याचा नाहीच आहे. त्याचं कारण मध्यस्थानी येऊन त्याचा कॅमिओज झाला. आणि सूर्याचं जर तुम्ही बघसाल तर पहिले पिक्चर आणि आताच्या पिक्चर मध्ये कम्पेअर मध्ये बऱ्यापैकी त्याचं स्क्रिप्ट सिलेक्शन एकदम भारी.